प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणारी लोकल 10 वाजून 53 मिनिटांनी विरार करिता 12 डब्यांची ही लोकल आहे. उद्याच्या उज्ज्वल मुंबईसाठी मुंबईचा श्वास आणि माणसाचा ध्यास. टक्क उघड्या डोळ्यांनी रात्रंदिवस स्वप्नांसाठी धावणारी ही जीवाची मुंबई कधी न थकली न थांबली. घड्याळाच्या काट्याशी शर्यत करत ती अफाट वेगानं वाढत गेली, विस्तारत राहिली. या मुंबापुरीनं सर्वांना सामावून घेतलं, आपलंसं केलं. पण याच मुंबईत कोणी पागडीमुळे आपल्याच घरात भाडेकरी होतं, तर कोणी कष्टाच्या कमाईतून घेतलेल्या घराचा दुप्पट कर भरत होतं. कित्येक जीव जीर्ण चाळींमध्ये मरण सोबतीला घेऊन जगत होते. नियम आणि अटींमध्ये पुनर्विकास अडकून पडला होता. अखेर वर्षानुवर्षांच्या या वेदना डेडिकेटेड टू कॉमन मॅन शिंदे साहेबांनी जाणल्या आणि मुंबईकरांच्या डोळ्यातील स्वप्नांना बळ देणारे ऐतिहासिक निर्णय घेतले. पागडी मुक्त मुंबई, मालकी हक्काची क्रांती. त्यातीलच एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे पागडी मुक्त मुंबई. ज्या पागडी पद्धतीनं पिढ्यानपिढ्या भाडेकरू म्हणून जगवलं, आज त्याच भाडेकरूला मालक बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय झालाय. 19,000 इमारतींचा पुनर्विकास आता रखडणार नाही. रहिवाशांना हक्काचा FSI आणि मालकांना जमिनीचा योग्य मोबदला, अशी ही दुहेरी क्रांती आहे. 28,000 प्रलंबित खटले आता फास्ट ट्रॅकवर सुटणार आणि अवघ्या 3 वर्षात तुमच्या हक्काचं घर उभं राहणार. 10 लाख रहिवाशांना ओसीचा दिलासा. मालकी हक्काचा आनंद मिळाला खरा, पण ज्यांनी आधीच घरं घेतली होती त्यांच्या समोरही एक अघोषित आर्थिक संकट उभं होतं. तांत्रिक त्रुटींमुळे ओसी रखडली आणि सामान्य मुंबईकर विनाकारण दुप्पट मालमत्ता कराचा दंड सोसत राहिला. पण यावर शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी तोडगा काढलाय. त्यांनी जाहीर केलेली अभय योजना म्हणजे 20,000 इमारतींमधील 10 लाख रहिवाशांना मिळालेली खरी आर्थिक मुक्ती आहे. आता दुप्पट कराचा बोजा संपला, बँकेचं कर्ज सुलभ झालं आणि घराची कायदेशीर विक्रीही शक्य झाली. शिंदे साहेबांनी ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा करून सामान्यांना मोठा आधार दिलाय. बेस्ट सेवा, मुंबईची मायेची सावली. लाखो मुंबईकरांना आधार देताना याच मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या बेस्टला खंबीर पाठबळ द्यायला शिंदे साहेब विसरलेले नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी 1,382.28 कोटींचा विक्रमी निधी देण्याचा बेस्ट निर्णय घेतला. या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यात तब्बल 6,405 नवीन बसेस येत असून त्यापैकी 2,234 बसेस यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेत. उर्वरित बसेसही लवकरच रस्त्यावर धावतील. यामुळे आता बसस्टॉपवर ताटकळत उभं राहण्याची वेळ मुंबईकरांवर येणार नाही. बेस्ट आता अधिक वेगवान आणि विश्वासार्ह बनून मुंबईकरांच्या सोबतीला सज्ज झाली आहे. बहुस्तरीय वाहनतळ, ताणमुक्त प्रवासासाठी. बेस्टने प्रवास करणारे तर इच्छित स्थळी वेळेत पोहोचतील, पण खाजगी वाहनानं प्रवास करणाऱ्यांचा अर्धा वेळ तर पार्किंग शोधण्यात जातो. मुंबईकरांच्या डोक्याला ताप बनलेली समस्या म्हणजे पार्किंग. यावर शिवसेना महायुतीनं शोधलेला आधुनिक तोडगा म्हणजे मल्टी लेवल पार्किंग. लवकरच फ्लोरा फाउंटन आणि वरळीत भव्य बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ उभे राहणार असून भविष्यात जवळपास 834 वाहनांच्या पार्किंगची इथे सोय होणार आहे. इतकंच नाही तर संपूर्ण मुंबईत अशाच प्रकारच्या पार्किंग व्यवस्था उभारण्याची सरकारची योजना आहे. या प्रकल्पामुळे पार्किंगचा प्रश्न तर सुटेलच, पण मुंबईचे रस्तेही मोकळा श्वास घेऊ लागतील. EV टोल माफी, निसर्गाशी आणि खिशाशी नातं. श्वास म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते पर्यावरण आणि आशेनं पाहणारी आपली पुढची पिढी. मुंबईचं आरोग्य जपण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला श्वास घ्यायला स्वच्छ हवा मिळावी यासाठी सरकारनं निसर्गाचा हात धरलाय. शिवसेना महायुती सरकारनं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय, ते म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांना 100% टोल माफी. हा निर्णय म्हणजे निसर्गाचं रक्षण आणि सामान्यांच्या खिशाची बचत असा दुहेरी संगम. आता अटल सेतू असो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा वांद्रे वरळी सी लिंक, इलेक्ट्रिक गाड्या आता टोल नाक्यावर थांबत नाहीत, तर त्या प्रदूषण मुक्त आणि ग्रीन मुंबईच्या दिशेनं सुसाट धावतात. सुगम्य पदपथ, सन्मानानं चालण्याचा अधिकार. ही मुंबई जितकी सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांची आहे, तितकीच ती चालणाऱ्या पावलांची सुद्धा आहे. याच संवेदनशील विचारातून शिवसेना महायुती सरकारनं सुगम्य पदपथ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पदपथ म्हणजे केवळ रस्ता नव्हे, तर तो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सुरक्षित चालण्याचा अधिकार देणारा मार्ग आहे.
म्हणूनच आम्ही 16.5 किलोमीटर लांबीच्या पदपथ सुधारणेचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतलाय. अतिक्रमण मुक्त पदपथ, दृष्टीबाधितांसाठी टॅक्टाईल पाथ, विश्रांतीसाठी बेंच आणि आधुनिक डिझाईन. आता मुंबईकर सन्मानानं आणि सुरक्षितपणे चालतील. खरे निर्णय तेच असतात जे सर्वसामान्यांचं आयुष्य बदलतात, जगण्यात सुखाचे दिवस आणतात. आणि हेच काम शिवसेना महायुती सरकारनं चोख बजावलंय. मुंबईकरांनी आता ओळखलंय की मुंबईची खरी प्रगती म्हणजे शिवसेना महायुती. या शहराचं जगणं आता अधिक सुंदर आणि सुसह्य झालंय. म्हणूनच प्रत्येक मुंबईकराच्या ओठावर आज एकच विश्वास आहे, जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण